नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा घर आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच. अमरावतीच्या पाकिजा कॉलनीत राहणारे शिक्षक आपल्या पत्नीसह पॅसेंजरने अमरावतीला येत असताना बॅगमधील 3 लाखांचे दागिने चोरीला गेले. या चोरीच्या घटनेने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. रेल्वे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भुसावळहून अमरावतीला पॅसेंजरने येत असताना रेल्वेतून 3 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिजा कॉलनी निवासी व आदिवासी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शाहिद सय्यद हारिस पत्नीसह आपल्या सासूरवाडीला शेगावला गेले होते. गुरुवारी सकाळी दोघे भुसावळ अमरावती पॅसेंजरमध्ये चढले असता अकोला रेल्वे स्थानकातून 4 युवक त्याच डब्यात चढले व या नवविवाहित जोडप्या शेजारी बसले. त्यावेळी बॅगमध्ये 50 ग्रॅमचं मंगळसूत्र, 25 ग्रॅमचा नेकलेस, 10 ग्रॅमचे कानातले, 13 ग्रॅमची अंगठी व काही चांदीचे असे 3 लाख रुपयांचे दागिने होते. माना स्थानकावर गाडी पोहोचताच चौघेही युवक उतरले. त्यावेळी संशय आल्यानं नवविवाहितेनं आपली बॅग पाहिली असता दागिने चोरी केल्याचं लक्षात आलं. मोठ्या शिताफीने हातचलाखीने चोरट्यांनी बॅगेतील दागिने पळवले. रेल्वे पोलीस 4 अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेवरून प्रवासी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. शेगाव से पढ़ने के लिए निकले, तभी अकोला आया. उसके बाद में अकोले से ऐसे 4 लड़के वहाँ पे चढ़े, सामने के बर्थ पे बैठे. हमारा बैग उन्होंने वहाँ से उठा के साइड में रखा. जब साइड में उन्होंने बैग रखे तो मैंने उनको देखा, तब उनके चेहरे पर थोड़े नजर आए. तो उसी टाइम में उन्होंने यह हरकत की कि सामने में पूरे ये बैग रख दिया हमारे आंखों के सामने. बैग रखने के बाद में उन्होंने बैग जो साइड में रखे थे उस साइड से जो बैग है वो अपनी पीठ के पीछे लिए उन्होंने, और पूरा नीचे टॉवल बिछा के उन्होंने पूरा बैग पीठ के पीछे लिए. और उसके बाद में उन्होंने पहले तो बैग के पीछे में पोछा मारा, यानी कि पीछे से ड्राइव करी उन्होंने कोशिश, तो पीछे से कुछ बैग फटा नहीं. तो उन्होंने फिर सामने में चैन खोल के उन्होंने लॉक तोड़ के चैन खोले और उसमें से पूरे सोने की चीज़ें और सोने चांदी की पूरी चीज़ें उन्होंने ये चोरी. भरधाव दुचाकीने पादचारी विद्यार्थ्याला उडवले. दोघेजण दुचाकीने जात असताना खड्डा चुकवताना हा अपघात झाला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. कॅम्प मार्गावरील फॉरेस्ट ऑफिससमोर हा अपघात घडला. मुख्य म्हणजे 3ऱ्या व्यक्तीची गाडी हे दोघे चालवत होते. मयूर काळे व समीर हुसेन हे दोघे MH27 AV 7771 क्रमांकाच्या गाडीने जात असताना भरधाव असलेल्या या गाडीने पादचारी विद्यार्थ्याला उडवले. कॅम्प परिसरातील फॉरेस्ट ऑफिस समोर हा अपघात झाला. पादचारी D.EDचा विद्यार्थी असून आशिष देवनाथे असं त्याचं नाव आहे. मार्गावरील खड्डा चुकवताना हा अपघात घडला. तर येथे असे अपघात नेहमीच होत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. दोघेही गाडी चालक रुरल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे हे दोघे 3ऱ्याचीच गाडी चालवत होते. मावशीकडे जाण्याच्या वादातून नवरा बायकोत वादावादी झाली. या वादावादीनं संतप्त झालेल्या नवऱ्याने आपल्या बायकोला अक्षरशः जिवंत जाळलं. या दाम्पत्याच्या लग्नाला केवळ 1.5 वर्ष झालं आहे. नागपूर गेट पोलिसांनी पतीवर 302, 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मावशीकडे जाण्यासाठी पत्नीने तगादा लावला म्हणून पतीने तिला अक्षरशः जिवंत जाळले.
ही अमानुष घटना छायानगरमधील आहे. इरफान शाह अकबर शाह असं या 24 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याची 22 वर्षांची पत्नी सबा कौसल. या दाम्पत्याचं 1.5 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. शुक्रवारी सकाळी इरफान शाह व सबा कौसल यांच्यात खडाजंगी झाली. या भांडणाचं पर्यवसान हत्येत झालं. इरफानने घरातील रॉकेल सबा कौसलच्या अंगावर टाकलं व काडी लावली. 100% जळाल्याने 4 वाजता सबा कौसलचा मृत्यू झाला. नागपूर गेट पोलिसांनी 302 व 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आगलावे तपास करत आहेत. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. अस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाली आहे. त्याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी प्रहार व शिवसेनेनं तीव्र आंदोलन केलं. चक्काजाम करून दुकानं बंद पाडली. एकाच वेळी राजकमल चौक, नवाथे, बडनेरा आंदोलनांनी गाजले. पोलिसांनी या आंदोलकांना स्थानबद्ध केलं. सततच्या पावसामुळे सोयाबीन हातातून गेल्यानं बहुतांश शेतकऱ्यांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे. आत्महत्याग्रस्त म्हणून गाजलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाल्यास दिवाळीच्या तोंडावर निराशेचा सामना करावा लागणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आजी माजी आमदार रस्त्यावर उतरले. आमदार बच्चू कडू व माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात शहरभरात तीव्र आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिक व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नवाथे चौक, राजकमल चौक, बडनेरात बसस्थानकासमोर आक्रमक होऊन चक्काजाम आंदोलन केलं. शेकडो वाहनांच्या दुतर्फा रांगा या चक्काजाममुळे लागल्या. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद करण्यास भाग पाडली. खुद्द पोलीस आयुक्त अजित पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना स्थानबद्ध केलं. मनपा व मनपा शाळांची दुर्दशा हा नवीन विषय नाही. सिटी न्यूजने विलासनगर येथील मनपा उच्च माध्यमिक शाळा क्रमांक 17ला भेट दिली असता तेथील अनागोंदी कारभार उघड झाला. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या इमारतींचे शौचालय झाले आहे, तर प्रसाधनगृह शिकस्त, पिण्याच्या पाण्यात गाळ अशी परिस्थिती तिथे आहे. विलासनगर येथील मनपा उच्च माध्यमिक शाळा क्रमांक 17 येथे सिटी न्यूजच्या चमूने भेट दिली असता तेथे वातावरण, व्यवस्था यासह सगळा अनागोंदी कारभार असल्याचं दिसून आलं. इयत्ता 1ली ते 7वी येथे असून 355 मुले मुली आहेत. मुख्याध्यापकांचं पदच रिक्त आहे. या शाळेत 12 शिक्षक आहेत, त्यापैकी 7 जण सुटीवर आहेत. ज्योती मदनेकर, मनीषा गावनेर या दोघीही सुट्या घेण्यात अग्रेसर आहेत अशी माहिती मिळाली आहे. सलग 4 दिवस सुट्टी घेऊन 5व्या दिवशी हजर झाल्यानंतर पुन्हा रजा असा नित्यक्रम या दोघी शिक्षकांचा आहे. कारण मुख्याध्यापकांची जागा रिक्त असल्यानं त्यांच्यावर कोणाचे नियंत्रणच नाही. लाडोळे व तळेगावकर या दोघी डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आहेत. त्यामुळे 6 महिने त्यांनी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा उर्वरित 5 शिक्षकांच्या भरोशावर ही शाळा आहे. गोपाल अभ्यंकर येथे प्रभारी आहेत, पण ते सुद्धा गैरहजर होते. या शाळेचा परिसर अतिशय विस्तीर्ण आहे. मध्यभागी शाळेची इमारत, तर या इमारतीच्या दोन्ही बाजूला सर्व शिक्षा अभियानांतर्गत आणखी इमारती बांधलेल्या आहेत. त्यांची अक्षरशः गोदरी नागरिकांनी केली आहे. वापरात असलेलं विद्यार्थ्यांचं प्रसाधनगृह अतिशय शिकस्त झालेलं आहे. या शाळेत वीज पुरवठा नाही, तेव्हा पंख्यांची सोय दूरच राहिली. सिटी न्यूज चमुने येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता त्यात गाळ दिसून आला, परंतु तो टाकीला दिलेला रंग असल्याचं चपराशाचं म्हणणं होतं. पाणी ढवळलं असता आतील गाळ पाण्यात विरघळला. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने 2 इयत्तांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसतात अशी अवस्था आहे. शाळेतील ही उदासीन परिस्थिती आहे. यामुळे शिक्षणाची गंगा प्रवाह, सर्व शिक्षा अभियान यांचे वाभाडे शाळेतील परिस्थिती काढते आहे. शहरातील रस्ते व त्यावरील खड्डे याबद्दल बोलायलाच नको. सामान्य रहदारी देखील होणार नाही असे रस्ते शहराचे आहेत. रस्त्यांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर यांनी नागरिक त्रस्त आहेत. याबाबत सिटी न्यूजने डॉक्टरांकडून माहिती घेतली असता मान, कंबर, पाठीचे, मणक्याचे आजार होत असून त्यापासून आणखी ही व्याधी निर्माण होत असल्याची माहिती डॉक्टर प्रसन्न राठी यांनी दिली आहे. खड्डे भरलेल्या रस्त्यांवरून नागरिकांना नियम तोडावे लागतात, तरच खड्डे चुकवले जातात, अन्यथा खड्ड्याचा दणका बसतो. रस्त्यांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर यामुळे वाहन चालकांवर कोणते दुष्परिणाम होतात, त्यांच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, कोणते आजार त्यांना जडतात,
त्यापासून बचाव करण्याचा उपाय व डॉक्टरांचे स्वतःचे मत याबाबत सिटी न्यूजने डॉक्टर प्रसन्न राठी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं. तो आए दिन हम लोगों के पास ये पेशेंट आते ही है जिनको गर्दन में कहिए या कमर में कहिए, ये गड्ढों की वजह से उनको कहीं ना कहीं दुखापत, कहीं ना कहीं दर्द हो जाता है. जैसे पेशेंट कोई हमारे पास आता है, गर्दन में दर्द है, कमर में दर्द है, तो हमारा पहला शब्द यही है, पहला सवाल यही होता है उनसे कि क्या आपको कहीं झटका लगा, क्या कुछ हुआ, क्या कुछ वजन उठाया था. तो सबसे पहला सवाल आजकल तो हम तो यही पूछते हैं कि कहीं झटका या कुछ लगा है तो, क्योंकि काफ़ी से पेशेंट गड्ढों पे, स्पीड ब्रेकर पे जोर से गाड़ी उछलने की वजह से, प्रॉब्लम दोनों तरफ है. आजकल की गाड़ियाँ भी बहुत स्पीड और बहुत फास्ट हो गई है और गड्ढे तो आप देखेंगे तो इतने हो गए हैं कि जिसमें मेरे ख्याल से तो हर रोज़ हमारे पास 5-10 पेशेंट होते ही है जो इससे होते हैं. यंग पेशेंट तो फिर भी बच जाते हैं, लेकिन जो जिनकी हड्डियाँ वगैरह कमज़ोर होती है उनको तो सिर्फ स्पीड ब्रेकर या झटकों से फ्रैक्चर तक हो जाता है. इस फ्रैक्चर का दुष्परिणाम लोगों को 1-1.5 महीना पूरा बेड पर बिताना पड़ता है. कई लोगों को स्लिप डिस्क की समस्या इससे हो जाती है, चाहे वो गर्दन में हो चाहे कमर में हो, और कई लोग इसी समस्या की वजह से ऑपरेशन तक पहुंच गए हैं. आए दिन हम लोग ये सारा प्रॉब्लम्स फेस करते ही रहते हैं. अगर आप पूछेंगे कि इसके लिए क्या करना चाहिए, तो इसके लिए समाधान तो यही होगा कि एक तो गड्ढे कम हो जाए, दूसरा हम लोगों को भी चलते वक्त, स्पीड के वक्त भी जरा ध्यान से, गड्ढों में अगर होता है तो ध्यान से ये करें. गड्ढों की वजह से सिर्फ उछलने से जो झटका लगता है उससे तो ये दुष्परिणाम हो ही गए हैं, पर कुछ लोग ये गड्ढों से या फिर इससे गिर जाते हैं और गिरने के बाद अगर फ्रैक्चर हुआ तो फिर तो वो ऑपरेशन या प्लास्टर तक पहुंच ही जाते हैं. तो उसका तो खामियां इसके दुष्परिणाम सबको भुगतना पड़ रहा है और ये नंबर दिन ब दिन बढ़ते ही जा रहा है. जिसमें हम प्रैक्टिस में देखते हैं तो लोग इसके पेशेंट बढ़ते ही जा रहे हैं. दूसरा कि हम लोगों की जो लाइफ स्टाइल है आज की, उसमें कहीं व्यायाम के लिए या किसी भी चीज़ के लिए कोई जगह ही नहीं रही एक्सरसाइज के लिए. तो हमारी एक्सरसाइज नहीं होती है तो हमारे मसल्स भी इतने स्ट्रांग नहीं होते. तो ये जो गड्ढों का या इससे जो होने वाले दुष्परिणाम, ये हमको ज़्यादा देखना पड़ता है. तो एक कुछ एक्सरसाइज, कुछ पब्लिक अवेयरनेस ये हो जाए जिससे इसमें कोई एक्सरसाइज वगैरह का रोल बढ़ जाता है और लोग अगर एक्सरसाइज रेगुलरली करें तो उनको इस गड्ढे के शायद दुष्परिणाम थोडे कम भुगतना पड़ सकता है. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है. आजा घर आजा. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आजा.